नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात थेट पार्किंग लॉटपासून चालली आहे. पार्किंग लॉट म्हणजे मॉलचा पार्किंग लॉट आहे. मॉलचा म्हणजे आपल्या इथला मॉल नाही, मुंबई सेंट्रलचा मॉल. सिटी सेंटर म्हणून मॉल आहे त्या मॉलच्याच इथे. कारण मॉलमध्ये माझं एक काम असं होतं की माझा जो जुना फोन आहे म्हणजे आपला आयफोन 13, तो 13 रिपेअरिंगसाठी दिला होता. त्याचा नेटवर्क आयसीचा इश्यू झाला होता, त्याच्यासाठी तो दिला होता. इथे बरेच दिवस झालेत, फोन तो मिळाला नाही. बट बघूया आज भेटतोय का. आज ट्राय करायचं आहे फोन भेटतोय की नाही ते. भेटला काय होतंय काय नाही ते पुढे बघूया, पुढे तुम्हाला सांगतो. स्टे ट्यून, ब्लॉग बघत राहा गाईस. नवीन ब्लॉग, नवीन काहीतरी, पुढे काय काय होईल ते बघत राहा. सो मित्रांनो, आत्ताच मी विचारलं शॉपकीपरला की फोन झालाय का. तो म्हणतो भाई अभी तक नहीं हुआ है. ऑलरेडी 1-2 दिवस अजून ठेवायला सांगतोय मला. तर ऑलरेडी महिना होत आला मी त्याच्याकडे फोन ठेवलाय, अजून तो बोलतोय 2 दिवस अजून ठेवायला लागेल. ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय फोनमध्ये, तो त्याला मिळतच नाही आहे, मी त्याला भेटतच नाही आहे. काय फॉल्ट आलाय, काय प्रॉब्लेम झालाय, काय झालंय बघूया आता. काय ऑप्शन नाही, नाही काय झालं तर त्याला ठेवावंच लागेल. नाही जर फोनचा प्रॉब्लेम मिळाला तर 2 दिवस अजून ठेवावंच लागेल. बघूया कसं काय ते. फोन जर भेटला तर ठीक, नाही तर मग पुढे जाऊ. एक सरळ इथून. इथे थांबण्यात पण काय अर्थ नाही, काय पॉईंट नाही. किती वेळ थांबणार, तू तुझं काम करत बसेल पण थांबत बसणार तर किती वेळ थांबणार. सो बघूया. वेट झाला प्रॉब्लेम ठीक, थोडा वेळ थांबू, नाहीतर मग इथून आता डायरेक्ट 1 to 4 होणार मी. बघूया, पुढे बघत राहा गाईस. पुढे काय काय होईल ते शूट करून मी तुम्हाला नक्की दाखवेन. करणारच आहे ब्लॉग. मध्ये मध्ये गॅप देऊन ब्लॉग येतोय. बरेच दिवस हॉल्ट होतोय तर आय नो, बट टाईम पण भेटत नाही मला. जॉब जॉब करून घर घर जॉब, आणि त्यात आता पाऊस एवढा चालू झाला, सो कुठे बाहेर पडायची जास्त इच्छा होत नाही एकट्याला. बट जसं गाडीचं पण माझं थोडं काम आहे, ते जसं गाडी वगैरे कवर होईल तर बाहेरचे ब्लॉग्स पण येतील, 1-2 ट्रिप्स वगैरे होतील पावसाची पण. सो स्टे ट्यून, बघत राहा. बघू आता पुढे काय बोलतोय तो. गाईज फायनली फोन भेटला नाही, बट निघालो मी इथून आता. कारण खूप वेळ थांबून काही तुम्ही जावा, 2 दिवस तरी आपण लागतील. तर मी निघालो तिथून. आता इथून पुढे पुढे जाऊया. पहिलं मामाकडे जायचं, मामाला जातं आता पिकअप करायचं आणि मग घरी जायचं. मग घरी गेल्यावर अजून एक माझं काम आहे, ते तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये दाखवेल. ब्लॉग बघत राहा गाईज, स्टे ट्यून. सो मित्रांनो, चाललो होतो मी. जाता जाता रस्त्यामध्ये मध्येच थांबलो. कारण मला एक अशी गोष्ट नेहमी मला इथे दिसते रस्त्याने जाता जाता, म्हटलं आज तुम्हाला पण दाखवू. ती अशी गोष्ट आहे, जी गोष्ट बघितल्यावर कदाचित तुमचं मन पण सुखावेल, तुम्ही पण आनंद वाटेल तुम्हाला मनाला. ही जागा तशी आहे. ही जागा अशी म्हणजे इथे आल्यावरती मन प्रसन्न होतं. जणू पृथ्वीवरती वर्षातून एकदा अवतरणारा हा स्वर्ग आहे, आणि याच स्वर्गामध्ये आपले देव अवतार घेत आहेत. ते काहीच दिवसात आपल्या आपल्या घरी येणार आहेत, आपल्याला भेटायला येणार आहेत. हो नक्की, म्हणजेच आपले गणपती बाप्पा. आणि ती जागा, तो स्वर्ग म्हणजे तुम्हाला दाखवतो बघा. आज तो कलागंधचा आड, कलागंध वर्कशॉप, परेल वर्कशॉप, लोक वर्कशॉप, कलागंध गाईस. तिथे आपले गणपती बाप्पा काय घेत आहेत. हीच ती जागा आहे ज्या जागेवरून काही दिवसांनी, म्हणजे काही एकाच महिन्यानंतर, एक 70-80 दिवस फक्त बाकी आहेत. 80-86 दिवस काहीतरी बाकी आहेत. 86 का 85 दिवस गाईज, माझ्या आता लक्षात नाही. बट असे थोडेच दिवस, काहीच दिवस बाकी आहेत. काही दिवसानंतर, एक महिन्याभरानंतर किंवा एक 2-3 आठवड्यानंतर ह्याच गेटमधून, ह्याच कारखान्यातून आपले मोठे मोठे बाप्पा, गणपती बाप्पा, जसे मुंबईतले मोठे मोठे मंडळ आहेत, मोठे मोठे सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत, त्यांचे गणपती बाप्पांचा आगमन याच गेटमधून होणार आहे गाईस. हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय आता, एवढा फुल रिकामा दिसतोय, हा पूर्ण रस्ता भरलेला असणार गाईस, तुडुंब भरलेला असणार. फक्त एका गोष्टीसाठी, आपल्या लाडक्या बाप्पांसाठी.
आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी. सो आतमध्ये तर जायला मिळणार नाही, कारण गेटवरती थांबवतात. जायला मिळतंय बट शूट करायला मिळणार नाही मला, कारण आतमध्ये गणपती बाप्पांचे मूर्त्या घडवल्या जातात. पण मूर्त्यांचा आकार ते मूर्त्या कशा आहेत त्या रिव्हील ते लोक कधी करत नाही. ते फक्त आणि फक्त आगमनाच्या दिवशीच रिव्हील होतं. सो म्हणून ते आतमध्ये मला जायला मिळेल की नाही माहिती नाही. तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो, तितके मला शूट घेता येतील मी घेऊन दाखवतो तुम्हाला. निघालो गाईस, येथून कार्यशाळेतून निघालो आणि पुढे येऊन म्हटलं तुमच्याशी व्यक्त व्हावं, थोडे भावना व्यक्त करावे त्या कार्यशाळेत जाऊन आल्याच्या नंतर. बट व्हिडिओ तर चालू केली मी गाईस, बट मी काही बोलू शकत नाही. मी निशब्द झालोय, कारण अशा ठिकाणी जाऊन येणं, हे सगळं बघणं, बाप्पा आकार घेताना बघणं, आपला देव आकार घेताना बघणं, ही गोष्ट बघून म्हणजे एकदम मनाला वेगळंच सुख भेटतं. एवढंच सांगू शकतो की फक्त आतमध्ये मला शूट करायला नाही मिळालं, कारण तिथे त्यांनी नियमावली लावले, रूल्स रेग्युलेशन सगळे लावलेले बोर्ड्सवरती, आणि ते मला पटले. त्यात सर्वात महत्त्वाचा रूल 4-5-6 पॉईंट होते, 5-6 पॉईंट होते सगळे. तर काय आता मी तुम्हाला सांगू शकतो, पण त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मुद्दा म्हणजे असा की आपल्या देवाचे किंवा आपल्या बाप्पाचे अपूर्ण अवस्थेत असलेली, म्हणजे पूर्ण मूर्ती बनवून झालेली नाही आहे, अर्धवट मूर्ती झाली आहे, मूर्ती बनवत आहेत, अशा अवस्थेत कुठल्याही प्रकारचे फोटोज किंवा व्हिडिओज काढू नका. ते बाहेरही जाता कामा नये. आपली संस्कृती, आपले देव आपण जपले पाहिजे, आणि ती गोष्ट पटली मला. तो मी पण कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही नियमांचं उल्लंघन करून किंवा कुठलाही रूल्स ब्रेक केला नाही. आपण नियमात त्यांचे रूल्सचं पालन करून, रोज फॉलो करून पूर्ण त्यांची कार्यशाळा बघितली. बट मी बाहेर बोलता येत नाही गाईज, मी बोलू शकत नाही, मी निशब्द झालोय, कारण ही कार्यशाळा बघताना सगळ्या गोष्टी, दुःख आपलं, सगळ्या टेन्शन्स वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. जास्त काहीच बोलू शकत नाही गाईज, कारण शब्दच नाही राहिले माझ्याकडे. मी पूर्ण आता सध्या अजून त्या गोष्टी अनुभवतोय. ते सगळ्या गोष्टी बघितलेल्या ना खूप भारी वाटत होतं. निघावंसं वाटत नव्हतं, बट आपल्याला उशीर होतोय म्हणून म्हटलं निघावं लागतंय. सो आता जास्त काही बोलत नाही, त्यावेळेस सरळ मामाला घेऊया, तिथून डायरेक्ट आपल्या एरियामध्ये, आपल्या जागेमध्ये, आपल्या गावामध्ये भेटूया. मित्रांनो, आलो गाडीचं टायर चेंज करायला. बघू शकता गाडीवर 2 माकडं पण घेऊन आलो मी. आता गाडीचे टायर चेंज करूया, मग गाडी थोडी वॉश करूया. गाडीची चेन पावसात उभी राहून आठवडाभर थोडी गंजली आहे, तर तिची थोडी ऑइलिंग वगैरे करूया. परत आपल्या या बारकी गाड्याच्या, छोट्या गाडीची सीट कवर पण टाकायचे. आज जेवढी कामं होती तेवढी कामं करून टाकायचे. आता संडे, पाऊस पण नाही, ऊन बरं पडलंय. सो बघूया, दाखवतो तुम्हाला पुढे. झालं, टायर बदलून झालेले आहेत खूप, आणि आपलं भावांनी खूप सपोर्ट केलेला आहे. काहीतरी नाम बता. मोहम्मद साहिल. हा, भावांनी खूप सपोर्ट केलेला आहे आपल्याला. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊ शकता बिंदास टायर चेंज करायला. हिरो, आम्हाला सपोर्ट करा, भावाकडे या, आगे बढ़ाओ भाई लोग. पुढे